बघा गाइस कशा प्रकारे बनवते. हो एक नंबर, खतरनाक. वाह वाह गाइस बघा कशा प्रकारे वाढवतात भाकरी. गाइस बघा तुम्ही पण बघून घ्या, तुम्ही पण शिका लवकरात लवकर. असं छान असं पिठामध्ये ते पूर्ण कवर वगैरे करून क्रिस्पी होते आणि खायला पण मस्त वाटतं ना म्हणून. वाव गाइस तुम्ही पण एकदा ट्राय. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाइस आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. गाइस तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आमची ताई हाताने भाकरी भाजते. बघा कशा प्रकारे भाजायला लावले भाकरी. हे बघा कशा प्रकारे वाढवत आहे. बघा कशी बनवलेली आहे. आमच्या तेजूबाई भाकऱ्या बनवतात. तेजूबाई इकडे बघा, दाखव कशा बनवते सध्या. एक नंबर. इकडे बघ ना, बघ ना ती कशाला लाजते. ही बघा ही बघा आमची तेजूबाई मागितली मला. झालं बंद झालं आता काय. गाइस बघा मस्त असे आता बनवून ठेवलेले आहे तिकडे. असं गरम गरम हाताने वाढवल्यात भाकऱ्या. गाइस आता आपले राणी सुद्धा मिक्सरला वगैरे लावायला लागले. चलो गाइस आता फटाफट करून घेऊया, दाखवतो. बघा गाइस कशा प्रकारे वाढवायला लागतात भाकऱ्याच्या. तांदळाच्या भाकऱ्या हाताने असं बघा पाणी लावून. बघा गाइस बघा तुमचे ते बनवतात का सांगा. उकले गाइस बघा कशी ते बनवते. हाताला चटके वगैरे लागतात. बघा गाइस कसे फुगते. हो गाइस बघा कशी भाकरी फुगले बघा. एक नंबर. गाइस बघा तांदळाची भाकरी बनवली, फुगले पूर्ण. जाम हे लागते रे. तुम्ही बघितलंय कधी तुमच्याकडे बनवतात की नाही भाकरी तांदळाची, तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. गाइस बघा मस्त अशी सीझन वगैरे झालेली आहे. आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ते हाताने वाढवते. वाव एक नंबर. त्याच्या तुला कोणी शिकवले. गाइस बघा आजीने शिकवलेली भाकरी आता छान अशी बनवते. बघा गाइस कशा प्रकारे बनवते. हो एक नंबर, खतरनाक. वाह वाह गाइस बघा कशा प्रकारे वाढवतात भाकरी. गाइस बघा तुम्ही पण बघून घ्या, तुम्ही पण शिका लवकरात लवकर. बघा कशा प्रकारे वाढवायला लावले भाकरी. पाण्याने भाकरी वाढवायला लावले. बघा छान अशी गोल गोल बनवायला लावले भाकरी. एक नंबर, खतरनाक. नवरा उपाशी ना राहणार, खतरनाक. एक शाबाश. गाइस तर बघा कशा प्रकारे बनवते. छान अशी हाताने भाकरी वाढवायला लावली. बघा बघा गाइस कशा प्रकारे बनवतात. बघा गाइस आमच्या इथे सुद्धा अशा भाकऱ्या विकतात. म्हणजे 20 रुपये. किती 20 रुपयेच आहे ना, 20 का 25. गाइस आमच्याकडे अशा भाकऱ्या 20 रुपये मोठ्या असतात. 20 रुपये म्हणून विकतात. ये कचोर गपरा ना. गाइस बघा तिकडे तिचं अजून मिक्सरचं अजून वाटण वगैरे मिक्सर करायला लागले. आणि ताई एका साईडला मस्त असे छान असे भाकऱ्या वाजायला लागल्यात. खूप छान वाटते बघा कशा प्रकारे. एक नंबर गाइस बघा. फाटली चिक्को ती जरा. गाइस बघा कशा प्रकारे टाकतात हे बघा. एक नंबर. कट टू कट बनवलेले आहे. मस्त खापरीच्या कट टू कट बनवलेले आहे. सध्या हे भाकरी जे बनवतात त्याचं ते साहित्य तिकडे बनवतात ज्यावर ते घरी आहे.
यांच्याकडे सध्या नाही, राणी त्यांच्याकडे नाही मिळत म्हणून पोलीपाटवरच सध्या करायला लावलंय. बघूया आता किती पटापट बनवते ती, दाखवतो तुम्हाला. ते बघा मस्त मसाला वगैरे लावून ठेवलाय, मस्त कट वगैरे करले सुरमई. हा आलो गायचे बघा, हे फ्राय करणार आहेत आणि हे आपल्या कांजी बनवण्यासाठी मस्त आता गुल्या गायचे बघा मस्त मसाला वगैरे मस्त ग्राइंड करायला लावलाय. खोबरे वगैरे वाटून घेतलेलं आहे आपलं सर्व. हा बुऱ्या बाय, ए बुऱ्या बाय काय बघा, भुऱ्या झोपून पार झालेला आहे, रात्रभर जागरण केलेलं आहे भुऱ्याबाईनी. ए भुऱ्या बाय आता पटापट बनवून घ्या कारण की टाइम झाला. गाईज बघा मस्त अशी भाकरी वगैरे आता झालेलं आहे, कसं शिजून पाणी लावला वरतून जरा, म्हणजे त्याला जरा आधार भेटतो. गाईज बघा हे कसं शिजून घेतलेले आहे आता, आणि ह्या मस्त अशा भाकऱ्या तयार झाल्यात. आता इथे वरती पाणी लावलाय कारण ती भाकरी कडक नाही व्हायला पाहिजे म्हणून. आता दुसरी भाकरी घेतली बनवायला. मस्त आपल्या थोड्या किती झाल्यात, 1 2 3 4 4 भाकऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत गाईज. आणि 5वी टाकलेली आहे आतमध्ये खापरीवर. आता अशा प्रकारे शिजवायला लागते एका साईडून अशी. ते बटाटे कशाला घेतल्यात, भाजी बनवायला. बघा किती मेहनत लागते. छान अशी गोल भाकरी आपली तयार झालेलीच आहे. आता दुसरी सुद्धा तयार करायला लावले. ते समोसेसारखे काय बनवतात दाखव ना. गाईज बघा समोसा तयार करायला लावले तांदळाच्या भाकरीचा. उभा करून दाखव दिसते. वा खतरनाक. गाईज बघा गाईज बघा आता काय तरी आजीकडून शिकले ते आता मस्त स्वतःहून बनवते छान अशी. गाईज बघा मस्त फुगते बघा. संपली एवढीच फुगली. काही छान असे आपल्या भाकऱ्या वगैरे बनवल्या झालेल्या आहेत. कुठे ही फुगलेली ना, ही फुगली ना. बघा आता भाकरी वगैरे आपल्या झालेलेच आहेत. आता चालू करणार किती 1 2 बाकी आहेत, फक्त 2 भाकऱ्या बाकी आहेत आपल्या. आणि आता मस्त कांजी वगैरे बनवणार आहे, फ्राय वगैरे करणार आहेत मस्त सुरमई अशी. चला आता पटापट हे सुद्धा करून घेऊया. 2च बाकी आहेत. हे बघा मस्त तयार वगैरे झालेत आपले. बघा भाकरी मस्त छान अशी किती मऊ आहे बघा, कडक सुद्धा ना झाली बघा. दाखव हे बघ गायचे बघा किती मऊ झाले बघा भाकरी. मऊ मऊ अशी छान अशी गायचे बघा. चला तर पटापट बनवून घेते आहे तोपर्यंत. बघा कशा हाताने असं वरती पाणी असं लावायला लागतो, म्हणजे ती भाकरी अशी नरम नरम व्हायला पाहिजे म्हणून. काय ते बरोबर ना. गाईज बघा मस्त ग्रेव्हीचा मसाला वगैरे तयार केलेलाच आहे राणीने. मस्त आता फोडणी वगैरे देणार आहे. काय बोल्या गाईज बघा कशा प्रकारे बनवलेलं आहे काळवण, सुरमईचं काळवण. गाईज बघा कशा प्रकारे बनवते राणी. गाईज राणीला सगळे त्या जेवण वगैरे बनवता. काय करे नवरा उपाशी ना तुझा. गाईज बघा मस्त असं मसाला वगैरे. ही कुठली मिरची, ही कुठली मिरची, कुठली बेडके मिरची आहे. गाईज बघा मालवणी पद्धत म्हणजे तुमच्या पद्धतीत ना. गाईज ह्यांच्या पद्धतीमध्ये आता सुरमईचं मस्त कांजी बनवणार आहे आणि डाळ वगैरे
मस्त गरम करायला लावले. गॅस बघा कशा प्रकारे बनवतात हे लोक. असं छान लागते. तुम्ही पण ट्राय करून बघा बनवून एकदा मालवणीमध्ये. मालवणीमध्ये फक्त हे दोनच वापरतो, बाकी काय नाही जात. कोकम आमची स्पेशालिटी. जशी तुमच्याकडे गॅस बघा मस्त असं पीसेस आहे. काय हे बघ मस्त पीसेस आहे. सुरमई कापून वगैरे ठेवल्यात सुरमईचे. असं येतो. गॅस बघा कशा प्रकारे कापून ठेवल्यात राणीने. छान अशी पीस आहेत. गॅस हे बघा रावस. मस्त रावस सुद्धा आणलेला होता. तो रावस सुद्धा कापून वगैरे घेतला आपण. हा रावस आता बनवणार आहेत नंतर. सध्या आपला सुरमईचा आणि दुसरं कुठला बोल्या हलवा. गॅस आता हलवासाठी गॅस आता हलव्याचे सुद्धा बनवणार आहे एका साईडला. आणि एका साईडला मस्त सुरमई अशी पटापट हे सुद्धा बनवून घेऊया. दाखवतो हलवा वगैरे ह्यामध्येच मिक्स आहे. तर बघा आता मासले वगैरे सोडायला ग्रेव्ही वगैरे आपलं शिजून झालेले आहे. मच्छी वगैरे मस्त सोडणार आहेत. वा 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 बघा युट्यूबला बाबू. गाईस बघा बघशील ना. हे बाय दोन आहेत ते दोन आहेत. हा मस्त सुरमईची आता कांजीचं मस्त टाकायला आतमध्ये. कांज्यामध्ये सोडल्यात सुरमई. टाक ना तिचं. मी सांगते लवकर टाक टाक. काय करायला लागले. डोळा डोला डोळा पण गाईस बघा तिकडे सुद्धा मस्त झालेलं आहे. गाईस मस्त छान असं सुरमई असा बघा कशा प्रकारे सोडून घेतलेले आहेत. काळवण झालेलं आहे आपलं. कांजी वगैरे झालेलं आहे तयार. आणि इकडे आता हलवे सुद्धा सोडणार आहे. जास्त पीस नाही कारण त्या दिवशी आम्ही संपवले होते. हे फ्रीज मध्ये ठेवले होते. छान असे 3-4 पीस मस्त ते सुद्धा बनवले आहेत. गाईस तर आपला कालवण वगैरे म्हणजे कांजी वगैरे झालेलंच आहे. हे बघा मस्त सुरमईचं कांजी वगैरे आपलं झालेलं आहे. छान असं हे बघा मस्त गरम गरम मस्त ग्रेव्ही वगैरे मस्त छान बनवले. आणि हे इकडेही छान मस्त असं सरगुटला. तर गाईस आपले आता 2 कालवण झालेलेच आहेत. आता आपण सुरमई फ्राय वगैरे करायला घेतो. हे बघा सुरमई फ्राय करायला आता घेणारच आहे डायरेक्ट. कारण आपले पीस कापून ठेवलेला, मसाला वगैरे लावून ठेवलेला, ग्रेव्ही मस्त असा मसाला बनवलेला आणि छान असा मस्त बनवून ठेवलाय. आता हा फ्राय करायला घ्यायचा आहे. दाखवतो तुम्हाला गाईस. फ्राय करणार आहे आता. मस्त मोठे मोठे पीस आहेत छान असे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे यांच्यामध्ये आता फ्राय वगैरे करतात. लिंबू मारा लागतो ना. लिंबू वगैरे मारा लागतो का. मारलाय ना. ग्रेव्ही करून गाईस आता डायरेक्ट फ्राय करणार आहेत सुरमई. चला तर दाखवतो तुम्हाला पुढे फ्राय वगैरे करताना. आता मी घे चल. मी त्याची तयारी करायला घेते. कसली फ्राय करायची. घे ना चल. झाला तर कांजी वगैरे झाले ना. कांदी झाली मला त्याची फ्राय करायची तयारी करते. चला आताच मारलाय. जरा जास्त सुकलं होतं म्हणून लिंबू वगैरे मारला आता. आणि मग पीठ वगैरे घेतलेलं आहे बघा छान असा. गाईस बघा कशा प्रकारे फ्राय करतात आमच्याकडे. म्हणजे ही मालवणी स्टाईल मध्ये वापरते. आमच्या इथे पण असंच करतात. गाईस बघा कशा प्रकारे फ्राय करायला लावल्यात. असं छान असं पिठामध्ये ते पूर्ण कवर वगैरे करून क्रिस्पी होते आणि खायला पण मस्त वाटतं ना म्हणून. वाव गाईस तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा सर. फक्त पीठ त्यामध्ये हळद मीठ मसाला. गाईस बघा कशा प्रकारे फ्राय केल्यात मस्त असे. सुरमई तर टाकलेले आहे तव्यावर छान अशी.
वाव, आज मजा येणार आहे गाईस. मस्त रोटी, सुरमई फ्राय आणि मस्त कालवण वगैरे, कांजी वगैरे बनवलेले आहेत छान असं. आज तर मजा येणार आहे. बघा काय कडक कडक बनवलं, कडक कडक मस्त फ्राय. चला काय पटापट घेऊया. अजून सुद्धा फ्राय करायचे ते एवढे सारे आहेत. आता एवढे सारे सर्व फ्राय करायचे. मी ना पण मला कंट्रोल. चला पटापट करूया, फ्राय करूया आपला गाईस. तर बघा कसे छान असे मस्त फ्राय करायला लावले आपले सुरमई वगैरे. मस्त सुरमई फ्राय आपली चालू झालेली आहे. सुरमई फ्राय करायला मस्त पीस वगैरे मस्त कापून ठेवलेले होते कधीपासून. त्यात मसाला वगैरे मस्त भरलेला आतमध्ये. आणि आता छान असा मस्त कडकडीत करायला लावलाय बघा. हा पिठामध्ये मिक्स करून जरा जे कडक कडक होते म्हणून पिठामध्ये मिक्स केलं. आणि आता हे मस्त छान असे गरमागरम. तर काही चला पटापट करून घेऊया, कारण भूक सुद्धा लागली भरपूर. दाखवतो तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये, कंटिन्यू राहा गाईस. तर आपण मस्त सुरमई फ्राय वगैरे केल्यात बघा. छान अशा सुरमई फ्राय वगैरे करून झालेले आहेत. बाकी आहेत अजून, ऑल डन पण नाही झालं अजून, जराशा बाकी आहेत सुरमई वगैरे फ्राय करायचे. आणि हे आता मी खायला घेणार आहेत मस्त छान असा चमचमीत मस्त. आता भूक पण लागली भरपूर. तर छान बघा कसं कडकडीत झालेलं आहे सर्व. बोला तुला भूक लागली की नाही? हा तुला भूक लागली की नाही? काय ते जर मला भूक लागली. बघा कसे फ्राय केलेत मस्त असे बघा. अजून सुद्धा फ्राय करायला लावलेत. छान असे फ्राय करायला लावले बघा. तव्यावर कसे चमचमीत दिसतात बघा मस्त असे. एक मोठी सुरमई आणलेली तिच्या मम्मीने. मस्त आज पार्टी मजा येणार आहे. चला पुढे दाखवला, कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये गाईज. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बघा फ्राय. हा दिसत नाही लय जवळ आलाय. किती जवळ आलाय बा. हा तसंच आहे ते चालू आहे ना. काय ते बघा सुरमई फ्राय मस्त. हा एक नंबर झाले. काय ते बघा कुठून तोडलाय तू? हा बा इथून मस्त कुरकुरीत झाले कुरकुरीत. वा वा. हा हा. आता भाकरी जोडीला खाणार आहे छान मस्त असं कालवण वगैरे घेणार. मला ना ते ना मला पीस हवं. पीस हवा. आता आम्ही जेवायला बसतात कारण भूक लागली भरपूर. तर आपलं मस्त कालवण वगैरे घेतलेलं आहे, रोटी सुद्धा घेतलेली आहे. आणि बघा सुरमई फ्राय मस्त छान अशी सुरमई फ्राय अशी घेतलेली आहे आपली गाईज. बघा सर्व जेवायला बसले आता. मस्त कालवण वगैरे केलंय, कांजी वगैरे मस्त छान झालेलं आहे. आणि आपली सुरमई फ्राय राणीजवळला जेवतोय मस्त छान असं. बघा कशा पद्धतीने डिश बनवले छान अशी. चला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बिग बॉस बघतोय बघा बिग बॉस. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.